आणि ठाण्यानंतर आता नाशिकमध्ये सुद्धा भाजपमध्ये नाराजी नाट्य झाल्याचं पाहायला मिळतंय। भाजपचे अनिल जाधव यांची बंडखोरी सुद्धा पाहायला मिळाली आहे। अनिल जाधव यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल केला गेलाय आणि गोडसेंच्या उमेदवारीवरून भाजपमधील नाराजी आता सगळी समोर आली आहे। अनिल जाधव नाशिकमधून अपक्ष निवडणूक लढवणार आहेत आणि भाजपमधील नाराजी अखेरच्या क्षणी समोर आल्यानं चर्चांना सुद्धा उधाण आलंय। ठाण्यानंतर आता नाशिकमध्ये देखील भाजपची नाराजी समोर आलेली आहे। भाजपचे अनिल जाधव यांनी आपला उमेदवारी अर्ज भरलेला आहे। खरं तर गोडसेंच्या उमेदवारीवरच नाराजी व्यक्त करत त्यांना हा उमेदवारी अर्ज भरलेला आहे। स्वतः अनिल जाधव आपल्या सोबत आहे। सर, काय नेमकं ठरलं होतं? तुम्हाला उमेदवारी देणार होते का? 2019 ला तुम्ही इच्छुक होता असं सांगताय, काय नेमकी वस्तुस्थिती? बघा, नाशिक शहरामध्ये आमचे भाजपचे 3 आमदार आहेत। आमचे जवळपास 100 नगरसेवक आणि कार्यकर्त्याची टीम तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे। आमचं नाशिकमध्ये वेल एस्टॅब्लिश भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहेत। आज एवढी संख्या असताना आज काय आहे शिवसेनेकडं? फक्त खासदार आले, त्यांच्यावर कोण आहे? किती नगरसेवक आहे? मग आमच्या पदाधिकाऱ्यांनी आणि नेत्यांनी 8 दिवसापूर्वी पण मागणी केली होती, 15 दिवसापूर्वी पण हीच मागणी होती आणि ती रास्त आहे की हा मतदारसंघ भारतीय जनता पार्टीचाच आहे आणि तो डिझर्व करतो। पूर्वी डॉक्टर दौलतराव आहेर इथून भारतीय जनता पार्टीचे खासदार होऊन गेलेले, दुर्दैवाने युतीमध्ये ते शिवसेनेला गेले म्हणून त्यांचा तो मतदारसंघ नाही आहे। आता अशी परिस्थिती आहे की सर्व कार्यकर्त्यांची, आता नेत्यांपासून तर कार्यकर्त्यांपर्यंत त्याची सगळ्यांची भावना आहे। सगळ्यांना माहिती आहे की हा बीजेपीने लढला पाहिजे आणि ती भावना कोणीतरी व्यक्त केली पाहिजे, म्हणून ती मी मागणी केली। 19ला थांबलो आपण, किंवा युतीचा धर्म पाळायला पाहिजे। मी पक्ष सांगतो तसं आपण, आमचे कार्यकर्ते ऐकतात, आमचं पक्षाची शिस्त असते। पण कुठंतरी कुठंतरी उद्रेक आहे हे कुठंतरी पक्षालाही लक्षात आलं पाहिजे आणि समोरच्या पक्षालाही लक्षात आलं पाहिजे की आपण यांच्यावर अतिक्रमण करतोय। हा पक्षामध्ये आजही पुरस्कृत म्हणून भारतीय जनता पार्टीचा मी उमेदवार राहू शकतो, असं नाही की मुदत संपली हे अजूनही वेळ गेलेली नाही। म्हणजे भाजप शिवसेनेला मदत करण्याच्या ऐवजी तुम्हाला मदत करू शकता असं तुमचं म्हणणं आहे का? मदतीचा विषय हा वेगळाच आहे। आम्ही महायुतीकडूनच उमेदवारी म्हणतोय, त्यांनी उलट आम्हाला मदत केली पाहिजे आणि हा भारतीय जनता पार्टीचा उमेदवार म्हणून त्यांनी मदत केली पाहिजे। आपल्याला 400 पार करायचे आहेत, एक एक सीट महत्वाचं आहे।